मग आता आपण करायचं काय? बाईसाहेब खेळ खेळतायत ना, मग आपण सुद्धा खेळायचं त्यांच्याशी. म्हणजे आपण बाईसाहेबांना पेटीविषयी काहीच विचारायचं नाही. पेटीबद्दल एक अवाक्षर सुद्धा काढायचं नाही त्यांच्यासमोर. त्यांना ह्या सगळ्यातच अडकवून ठेवायचं, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. हे बघा, तुम्ही जे काही करताय ते जपून करा, कारण हे सगळं इतकं भयंकर असताना सुद्धा रुपालीने एवढी मोठी रिस्क घेतली आहे, याचा अर्थ ती पेटून उठली असेल. चहा देऊ तुम्हाला? पेटी घरात नाहीये तरी अजून काहीच चर्चा कशी नाही झाली? नक्की काय भानगड आहे? एवढं सगळं करून काहीच हाती लागलं नाहीये माझ्या. पेटी जर रिकामीच होती तर मग एवढा सगळा प्रपंच कशासाठी मांडला होता? आणि नेत्रा इंद्राणी दोघी अजून गप्प कशा? यांना माहित होतं या पेटीत काहीच नाहीये ते. काय चाललंय नक्की? गुड मॉर्निंग नेत्रा. गुड मॉर्निंग आत्या. नेत्रांनी चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय रुपालीला. नेत्रा, नेत्रा, इंद्राणी. आजी, काय झालं? काय झालं? अगं, देवघरात पेटी नाहीये. काल रात्री दिवा लावला तेव्हा होती, आत्ता नाहीये. पेटी नाहीये म्हणजे कुठे गेली? तू कुठे दुसरीकडे नेऊन ठेवलीस का पेटी? हो. कुठे ठेवलीस? आजी, तुम्ही आधी शांत व्हा, काळजी करू नका. ती पेटी आमच्याकडून उघडली जात नव्हती ना, म्हणून मग ती आम्ही त्रिनेना देवी आईच्या चरणाशी नेऊन ठेवली आहे. म्हणजे खरं तर हे कोणाला कळू न देता करायचं होतं, म्हणून काल रात्रीच इंद्राणी आत्या गेल्या होत्या बाबूशीला आणि पेटी ठेवून आल्या. काळजी नका करू. देवळात? पण बरं झालं आई, पेटी घरातून गेली. इथे या घरात या असल्या गोष्टी नकोच होत्या आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, बरं झालं तो ग्रंथ तुम्ही देवळात ठेवून आलात. आईचं टेन्शन तेवढंच कमी झालं असेल. आईने खूप टेन्शन घेतलं होतं या सगळ्याचं. त्या दिवशी रडली माझ्यासमोर. मला म्हणाली नेत्राला काही नाही झालं पाहिजे. आई खरंच खूप चांगली आहे ग नेत्रा. म्हणजे बघ ना, तू सून आहेस तिची, पण मुलगी मानते तुला. आपण सगळेच खूप लकी आहोत की आई आपल्या आयुष्यात आली आहे. बरं मला सांग, ती पेटी तुम्ही देवळात ठेवली आहे
ती उघडणार नाही आता? नाही. नेत्रा, मला वाटलं होतं ती पेटी उघडल्यावर तुझ्यावरच्या मृत्यूयोगावर काहीतरी उपाय मिळेल. पण ठीक आहे, तूच म्हणतेस ना की एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं. मिळेल काहीतरी उपाय. खरंच काहीतरी मार्ग सापडेल. बरं मला सांग, तू आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार आहात का आज? एक मिनिट. हा का रे का? हो मी पोचतोय. हो मला माहितीये मला उशीर झालाय, पण मी पोचतो. हो साहेब तुम्ही निघा, उशीर झालाय ना. आणि मी आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार असू तर मी तुम्हाला कळवते तसं फोन करून. सहसा नाही जाणार, पण जाणार असू तर खरंच कळवते मी. ओके बाय. साहेब 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 थांबा. नेत्रा, काय झालं नेत्रा? तुला लागलं का काही? नाही नाही नाही, काही मग तू काही झालं नाहीये, डबा राहिला. अच्छा थँक्यू. मी काही होऊ देणार नाहीये नेत्रा तुला. बाय. बाय. काय होतं पेटीत? पेटी तुम्ही चोरली ना, मग पेटीत काय होतं हे तुम्हाला माहित असायला हवं. पण नाही, तुम्ही पेटी चोरली जरी असली तरीही तुम्हाला ती उघडता आली नसेल, कारण जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तुम्हाला कशी जमेल? पेटी रिकामी होती, त्यात जे काही होतं ते काढून घेतलं तुम्ही. असं पण किती मूर्ख आहात ग तुम्ही. नाही, चांगली संधी होती तुझ्याकडे हे सिद्ध करण्याची की मी पेटी चोरली आहे, किंवा अगदी तुझ्याच भाषेत सांगायचं तर माझा मुखवटा फाडून माझा खरा चेहरा अद्वैत समोर आणण्याची. गमावलीस ती संधी. आत्ता तर सगळं सुरू झालंय. एक काय अनेक संधी येतील. तुम्ही तयार राहा. खूप चिडले आत्या. त्यांना पेटीत काही सापडलं नाही ना. पण बरं झालं ती पेटी देवळात ठेवली आहे हे सांगितलं, नाहीतर घरात खूप टेन्शन निर्माण झालं असतं. आजी मगाशी बघितलंस ना किती पॅनिक झाल्या. पण बाईसाहेब इतक्या सहजासहजी शांत नाही बसणार. आपण लवकरात लवकर दुसरी पेटी शोधायला हवी. आत्या, पिंपळ पानावर लिहिल्याप्रमाणे मनोरमा आजी भूमितत्व होत्या. मग आपल्या दोघींपैकी जलतत्व कोण आहे आणि अग्नितत्व कोण आहे हे कसं कळणार? आत्या, मला संकेतात अग्नी आणि मी असं दिसलं होतं. म्हणजे तू अग्नितत्व असू शकतेस, आणि जर तू अग्नितत्व असशील तर मी जलतत्व असेन बहुधा.
पिंपळ पानावर लिहिल्याप्रमाणे अग्नितत्व, भूमितत्व आणि जलतत्व एकत्र आल्यानंतर विरोचकाचा वध होणार आहे. आणि जर आई भूमितत्व होती, तू अग्नितत्व आहेस आणि मी जलतत्व आहे, तर मग आईचा मृत्यू का झाला? हो ना, का झाला आईचा मृत्यू? आत्या, तुम्ही म्हणाला होता ना, ते जे बुवा तुम्हाला भेटले होते त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की त्रिनयना देवी आईने वरदान दिलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि सांसारिक सुख प्रतिबंधित आहे. आणि मनोरमा आजीकडून नेमकं तेच घडलं होतं. म्हणजे विरोचकाला मारण्यासाठी देवी आईने जी योजना आखली होती त्यात आईच्या चुकीमुळे व्यत्यय आलाय. पण मग चूक माझ्याकडून नाही घडली आहे. माझ्याकडून सुद्धा ती प्रतिबंधित गोष्ट केली गेली आहे. याचा अर्थ माझा मृत्यू अटळ आहे. पण मग असं सगळं असेल तर देवी आईने जी योजना आखली आहे ती पूर्ण कशी होणार? काहीतरी कारण आहे म्हणून पंचपेटी शोधण्याची जबाबदारी देवी आईने आपल्यावर सोपवली. तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. आपल्याला आत्ता कुठे आपल्या जगण्याचा खरा उद्देश सापडलाय. आपल्याला ही सगळी कोडी सोडवून पुढच्या 4 पेट्या शोधायच्या आहेत. तुमचे हे जे काही पेट्यांचे खेळ चालले त्यात घरच्यांना काय उपाशी मारणार आहात? काय ग, स्वयंपाकाचं बघायचं नाहीये? केतकी डेंटिस्टकडे गेली आहे, मी बाहेर चालली आहे. घरात स्वयंपाक कोण करणार आहे? का आईला बोलवलंयस पावशीवरून स्वयंपाक करायला? जरा सांगा मला काय येते, नाहीतर आईंना सांगते मी स्वयंपाकासाठी बाई ठेवा. कारण घरची सून तांत्रिक मांत्रिक व्हायला लागली आहे. जा स्वयंपाकाचं बघ जा. तुलाही सावध करून ठेवते. त्या पेटीतून जी काही वस्तू काढली आहेत ना ती जरा जपून ठेवा. या रुपाली म्हात्रेला तू ओळखतेसच. कधी ती वस्तू गायब होईल ना कळणारही नाही. आधी मला सांग, तू त्या पेटीचं काय केलंयस? तुझं मेकअपचं सामान वगैरे ठेवायला वापरलीस का ती? नाहीतर एक काम कर, विकून टाक. अँटिक पेटी म्हणून चांगले पैसे मिळतील तुला. मी ठरवेन काय करायचं ते. पेटी तर रिकामी आहे. शॉक का लागतो मग? आणि या रिकाम्या पेटीचं ताई करणार तरी काय आहे? पेटी आहे चांगली, विकतो म्हणजे चांगले पैसे तरी मिळतील. हा नाही विकत, नाही विकत, नाही विकत. सॉरी 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 सॉरी, चूक झाली चूक झाली चूक झाली. मला माझी अनिलसारखी अवस्था करून घ्यायची नाहीये. माफ कर मला. सॉरी सॉरी. मी तुझ्याशी नीट वागतो, तू माझ्याशी नीट वाग प्लीज. चूक झाली. कुठे सापडावे तुझे दिव्य पेठी, जिथे
जिथे पाप पुण्यात चालेल कसोटी, सोडी कुणालाच निर्वाण पथजे, जिथे अंतरंभ नियतीस काय बोलत होतीस तू? हा, नाही काही नाही. खोटी काय तरी तू बोलत असते. सांगा मला आत्ताच सांग. काही नाही, देवी आईचं गाणं गुणगुणत होते. कोणतं गाणं? ताई राहू द्या ना. तुम्हाला काही हवं होतं का? अरे मी तुला जेवायला बोल. नेत्रा, तू ना एक नंबरनी छुपी रुस्तमचे. काय तरी तो लपवत असतेस ऑलवेज. सांग मला. नाही ताई, खरंच तसं काही नाहीये. नेत्रा, माझ्याकडे ना एक मस्त आयडिया आहे. हे आयडिया थी ना हूँ तारू माइंड रीड करू शकते. सांगते हा. हे देवी आई, मला माफ करा प्लीज 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 प्लीज. मी काय म्हणते, माझ्याकडे ना आत्या सासूमा सारखी माइंड रीड करायची पावर असली पाहिजे ना. कसं करते ती? असं असं नाही, असं असं असं. हा, असं करतात. तुम्ही ना तुला माइंड पण रीड करू शकते. तेजसच्या आपण सासूमा काकूमा सगळ्यांच्या माइंड रीड करतो. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, पेटीला स्पर्श करायचा नाही, नाहीतर हाती काय लागेल? शून्य. तुझी ही खेळणी टीनेना देवीपासून लांब ठेवायची. तुझी कटकारस्थानं इथे चालणार नाहीत. अजून ती पेटी उघडली गेली नाहीये, पण आम्ही ती पेटी लवकरच उघडू. कारण त्या पेटीत जे रहस्य दडलंय ना, ते सगळं व्यवस्थित करणार आहे. सत्य असत्यावर मात करेल. लोकांचे खोटे मुखवटे फाटून खरे चेहरे दिसतील. आता फक्त थोडे दिवस. नाही नाही, घाबरायचं नाहीये रुपाली. सगळं मनाविरुद्ध घडत असलं, सगळं किती विचित्र असलं तरी नाही घाबरायचंय. इतके दिवस जे घडत गेलं ते बघत आले. फक्त त्यानं मुभा दिली, पण आता नाही. आता सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. अग्निमुद्रा. पण हिला सूर्यमुद्राही म्हटलं जातं. आणि ही मुद्रा करताना तुम्हाला तुमच्या शक्तीचा वापर करता येतो. आत्या, याचा अर्थ तुम्ही देवी आईला साक्षी मानून अग्निदेवतेला आवाहन करता आणि ही मुद्रा तुम्हाला तुमच्या दिव्य शक्तीचा वापर करायला मदत करते. म्हणजे कदाचित तुम्ही अग्नितत्व असू शकता. असू शकतं तू म्हणतेस ते. मी कधी असा विचार केला नव्हता. पण जर मी अग्नितत्व आहे तर मग कदाचित तू जलतत्व असशील. असू शकतं. आणि पहिली पेटी भूमितत्वाची होती, ती आपल्याला जमिनीत सापडली. आणि जर पंचपेटिकेतली दुसरी पेटी अग्नितत्वाची असेल तर ती अशा ठिकाणी सापडेल जिथे अग्नी आहे. आणि मला संकेतात सुद्धा अग्नीच दिसला होता. त्यामुळे असं होऊ शकतं. कुठे असेल ही पंचपेटिकेतली दुसरी पेटी? थांब एक मिनिट. कुठे सापडावी तुझी दिव्य पेटी, जिथे पाप पुण्यात चाले कसोटी, सोडी कुणालाच निर्वाण पथजे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे,
जिथे पाप पुण्यात चाले कसोटी. पाप पुण्यात चाले कसोटी. कसोटी म्हणजे परीक्षा, बरोबर? पाप पुण्यात चाले कसोटी. मग आणखी काही अर्थ असेल का? परीक्षा, पारख. पारख. देव आपली परीक्षा घेतो असं आपण म्हणतो, म्हणजे देव आपली पारख करतो. म्हणजे पाप पुण्यात चाले कसोटी, पाप पुण्याची पारख. पापाची पारख होते नरकात आणि पुण्याची स्वर्गात. पण मग इथे एकत्र आलंय, पाप पुण्याची चाले कसोटी. मग असं एखादं ठिकाण जिथे पाप पुण्याची तुलना होते, म्हणजे एकाच ठिकाणी होते, असं कुठलं ठिकाण आहे? बघ, सोडी कुणालाच निर्वाण पथसे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. निर्वाण पथ. निर्वाण म्हणजे निर्वाणीची हाक म्हणतात, किंवा एखादी थोर व्यक्ती जर वारली तर निर्वाण किंवा महानिर्वाण म्हटलं जातं. म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू आणि पथ म्हणजे मार्ग. मृत्यूचा मार्ग म्हणजे जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. म्हणजे अशी जागा जिथे जीवनाचा अंत नाही, जीवनाचा आरंभ होतो. स्मशान.